नमस्कार, लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आता एका थोड्याशा रानात किंवा चिखल भागामध्ये उभा आहे। तुम्हाला इथं कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाज, पाठीमागे एक छोटीशी झोपडी दिसेल आणि ह्या सगळ्या झोपडीमध्ये येण्याचं एक वेगळं कारण आहे, कारण की गेले 2 दिवस ही झोपडीच खूप चर्चेत आहे आणि ह्या चर्चेतून नक्की काय, आता बऱ्याच लोकांना आता आपण इथं कोणाजवळ आलोय किंवा काय करतोय, कशासाठी आलोय ही बातमी होईपर्यंत बऱ्यापैकी माहिती नसेल। त्याच्यामुळे कदाचित हे लोक खूप एखादी बातमी स्किप पण करतील। परंतु ज्या मुलाला आपण इथं भेटण्यासाठी आलेलो आहे त्या मुलाने आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि जी झोपडी पाठीमागं तुम्ही बघताय ह्या झोपडीतच राहून त्या मुलानं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे। एक साधी म्हणे, एखादं यशस्वी व्हायचं असेल किंवा एखादं ध्येय गाठायचं असेल तर पैशांची गरज लागत नाही, त्यासाठी जिद्दीची गरज लागते आणि ती जिद्दच ह्या झोपडीतून आपल्याला बघायला मिळाली किंवा ती पूर्ण झाली। हा व्यक्ती कोण आहे, हा मुलगा कोण आहे, हा आपण सगळं प्रवास जाणून घेणार आहोत। परंतु मी म्हणेल की प्रत्येकाने हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण की तुम्हाला सुद्धा एक लढण्याची किंवा जिद्दीची कहाणी तुम्हाला ऐकायला बघायला मिळणार आहे। आपल्याबरोबर आता हा व्हिडिओमध्ये जो दिसतोय हा एक 17 वर्षाचा मुलगा आहे। या भागामधल्या, आता आपण हा लोहगाव परिसरामध्ये, या भागामध्ये 2 दिवस झालं ह्या मुलाची ओळख निर्माण झाली किंवा ह्या मुलाचं नाव काय हे माहिती आहे। परंतु माझं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण जगाला कळावं की हा मुलगा इथं बसलाय हा कोण आहे आणि त्याचं नाव काय। कॅमेरामॅन जरा जवळ या। मी ओळख करून देण्याच्या ऐवजी आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच पूर्ण ओळख आणि जाणून घेणार आहोत की जेणेकरून पूर्ण ओळख त्यांची होऊन जाईल। तुमचं नाव सांगा। माझं नाव सनीश सुभाष फुलमाळे, मी राहणार पाटसरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। नाव ऐकलं असेल, परंतु हे नाव छोटं नाही आहे, खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही इथून पुढे काही दिवस, काही वर्ष हे नाव विसरणार नाही आहे। हा मुलगा आहे 17 वर्षाचा। त्यानं भारतासाठी आता आशियाई जो कप खेळला गेला कुस्तीसाठी, तर त्याने भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। किती लोकांना माहिती आहे की ह्या मुलानं भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे? बऱ्याच लोकांना माहिती नसेल। ह्याचाच हा प्रेरणादायी प्रवास ज्या झोपडीतून आपण बसलोय तिथूनच जाणून घ्यायचा आहे। ही झोपडी म्हटलं झोपडी सुद्धा नाही आहे, घर नाही आहे, झोपडी नाही, साधं पाल आहे की ज्या पालामध्ये अजून लाईट सुद्धा नसेल। आपण 21व्या शतकामध्ये आहोत। आपण आत्ता एक लाईट 2 मिनिटं गेली तर आपल्याला कधी येईल असं वाटते, परंतु इथं राहून सुद्धा त्या मुलाने जिद्द आणि नाव कमवले। आपण तो जाणून घ्यायचा। कसा होता प्रवास सगळा हा? सर, सगळ्यात पहिल्यांदा कुस्तीची आवड म्हणजे माझी पहिल्यापासून आमच्या घराने माझे पंजोबा आजोबापासून कुस्तीची आवड आहे। ते बी पहिला नव्हते चांगले, माझे पंजोबा आजोबा ही म्हणजे आपली मैदानी खेळायचे गावोगाव, म्हणजे नाही का, कधी मॅट बुटचं त्यांना काय माहित नाही। माझे आजोबा आहे, माझे आजोबाचे भाऊ आहे, दोघं तिघं, ते बी चांगले पहिलं कुस्तीचा वारसा पहिल्यापासूनच। मग आजोबा चांगले पहिलं नव्हते, आजोबाचे भाऊ बी सगळे चांगले, पण शेवट कुस्त्या करायचे। पण कधी मॅटर वेटर, कधी तालीम बिलीम काही नाही, परिस्थिती नव्हती आपल्या अजून पण नाही। ज्या ठिकाणी राहतोय हे तेच घर आहे ज्या ठिकाणी तो लहानाचा मोठा झाला। मग नंतर मग पप्पा कुस्ती खेळायला लागले, ती बी तशीच, म्हणजे आपलं मैदानी जत्रे बित्रे थंडायचे, 2 रुपये कमवायसाठी हे करायचं। मग आम्ही 3 भाऊ सख्खे भाऊ। अजून वडील आता सध्या काय व्यवसाय करतात? अजून आता माल बिल विकतात, जे बेंटेक्स माल असतात ना, बेंटेक्स माल, ते तसले विकतात। मग आम्ही 3 सख्खे भाऊ आहे, सख्खे भाऊ। मग आम्ही पाटसऱ्यात राहायचो अगोदर, तर आमच्याकडे नंदी बैल आणि ते होतं अगोदर पहिलं 10-15 वर्षापूर्वी। मग आम्ही ते गावाकडे ते विकलं आणि ते इथं आलो। आता वडील व्यवसाय इथं मग काय करतात? इथं जे कानातलं बेंटेक्स। आई पण तोच व्यवसाय, जत्रेत बित्रत जातात नाही, रस्त्या साईडला बसतात। मग आम्हाला कुस्तीची पहिल्यापासूनच आवड होती, पण परिस्थिती नसल्यामुळे आम्ही कधी तालमीत बिलमीत काही नाही गेलो। आम्ही घरीच व्यायाम करायचो, 3 बिव अजून 3 आम्ही आत्याचे 5-6 जण आम्ही तिथंच करायचो। इथं वावर बिवर असतात तिथंच आपलं उखरायचं आणि तिथंच करायचं। मग आम्ही पाटसरे इथं पुण्याला आलो, मग इथंच असायची वावर बिवर, इथंच करायला लागलो। पुण्याला आल्यामुळे पप्पा आपलं कामाबिमाला जायचं, तेवढा टाइम नव्हतं की ते आमचं बी बघायचं, बरोबर, परिस्थितीमुळे शक्य नव्हतं। मग इथं रायबा तालीम म्हणून आहे, तिथं फुकाट आहे आपलं लोगामध्ये फुकाट, म्हणजे गावकऱ्यांतर्फे तालीम आहे, तिथं आम्ही 5-6 जण जायचो। रायबा तालमीमध्ये किती वर्ष प्रशिक्षण घेतलं किंवा कुस्ती खेळला? तिथं 1-2 वर्ष होतं, म्हणजे लहान होतं तेव्हा 1-2 वर्ष। मग तिथं मग पप्पांनी मला तिथं पाठवायचे, मग 1-2 वर्ष लहान होतं तेव्हा सदर अक्कसरे म्हणून होते, ते मग शिकवायचे तेव्हा लहानपणी। मग थोडं मी चांगलं झालो तेव्हा, मग तिने पप्पाला सांगितलं की असं असं सणाल
सनी तालमीत पाठवायला पाहिजे असं म्हणजे परिस्थिती एवढी नव्हती आमची बरं. तालमीत पाठवा. अजून माझ्यापेक्षा दोघं मोठे भाऊ आहे, पण मी थोडं चांगलं होतो त्यांच्यापेक्षा. बरं तेही कुस्ती खेळतात हो ते म्हणजे आजोबा कुस्ती खेळतात, वडील कुस्ती खेळत होते, हो. तुम्ही आणि तुमचे 2 बंधू सगळे हे सगळे आम्ही कुस्ती तिघं- हो, खेळतात. सगळे. बर बर हो, मग नंतर मग जानताराच्या कुस्ती केंद्र संजय पापा भोंडेपाशी मला पहिल्यांदा नेलं. तर मग त्यांना सांगितलं का अशी परिस्थिती आहे. मग तिथं ते म्हणजे ठीक आहे मी अर्धी फी घेतो. नाव काय सांगेल तुम्ही त्यांचं? संजय पापा भोंडे. संदीप पप्पा हो, भोंडे. जानताराच्या कुस्ती केंद्राचे बरं, वस्ताद बरं. आहे आमचे. बर मग त्याने अर्धी फी घेतली. मी 2-3 महिने तिथं राहिलं. गेम अजून चांगला झाला. मी कुस्ती बिस्ती खेळायला लागलो, थोडं चांगलं हुशार झालो कुस्ती खेळायला. मग त्यांना माझी कुस्ती आवडली. मग ती म्हणले ती परिस्थिती बी नाही, मी तुला दत्तक घेतो असं बोलले. मग मी तिथं राहिलो. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेवढे रागपसऱ्यांचा वाटा आहे तेवढाच वाटा म्हणजे संदीप भाऊ बोंडवे यांचा हो, त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठा त्यांचाच त्यांचा वाटा वाटा. आहे. बरं, हा, बरं. इथपर्यंत अशापर्यंत. बर 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 मग ती 5-6 वर्ष झाली मी तिथंच. मग त्यांच्या कुस्तीचे मग पूर्ण खायचं प्यायचं माझं प्रॅक्टिस सगळं म्हणजे तेच घेतात. ते स्वतः येऊन 4 वाजता माझ्यासाठी पूर्वी घेऊन बसतात. बर बर असं मी एकटाच नाही, अजून 5-6 जण 7-8 जण पोरं जे गरिबांच्या माझ्यासारखं जे पैसे बर 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 करू शकत नाही त्यांना त्यांनी स्वतःच्या पैशाने सांभाळलेले. मग आता बी तेच खर्च करतात. म्हणजे बाहेर कुठं स्पर्धेला जायचं असेल तिकिटाचा पैसा असेल, सगळा खर्च ते करतात. सगळं पूर्ण टोटल खर्च ते करतात. बर मग मी माझं अगोदर मेडल कुमार महाराष्ट्र केसरी माझं पहिलं मेडल बसलं होतं. बर परत नॅशनलला माझं सिल्वर मेडल बसलं होतं. याच्या अगोदर कुमार महाराष्ट्र केसरीला मेडल बसलं, नॅशनलला लेडल बसलं, परंतु दखल कोणी घेतली नाही का मग त्यावेळेसही? नाही कोणीच दखल घेतली नाही. म्हणजे बरं. असं एवढं मेडल बसलं कोणी आमच्या घरापर्यंत आलं बी नाही. बर मी असं मेडल आणलं की घरात असंच ठेवून निघून गेलो होतो तालमीत. आणि आता बी तसंच झालं होतं. बर मी असं मेडल आणलं आणि चलत आलो आणि मेडल ठेवून सकाळी मी तालमीत निघून बी गेलो होतो. आता पण का? आता बी निघून गेलो होतो मी तालमीत. बर परत ते वस्ताद आहे जुने सदर ऑफिसर, त्यांच्या मुलांना भावाने सांगितलं संतोष बाबा रागपसरांना. मग त्यांनी ती दखल घेतली. मग त्यांनी मला तालमीतनं बोलवलं आणि सोशल मीडिया सगळीकडे त्यांच्यामुळे हे माध्यमातून कसं- चर्चा झाली. हा. मग असं एवढा मोठा खेळ खेळून आपल्या देशासाठी आपण नाव काहीतरी करतो आणि आपण एवढं खेळून पण साधे आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती होत नाही. त्याची खंत कधी जाणवली का अशी कधी? हो सर, असं माझं नाही किती गरीब पोरांचं असंच होते की हा. मेडल आणून सपोर्टच नसतो की सपोर्ट नसतो. मग असंच माझ्यापेक्षा बी असं खूप असे पोरं आहेत की ज्यांच्या अंगात टॅलेंट आहे मेडल परंतु पण सपोर्ट नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाही. असं हाय असं मेडल आणून आपल्या घरी ठेवून आपलं जे रोजचं ते म्हणजे तालमीत जे असेल तिकडे निघून जातो. म्हणजे आपण बघितलं की एक पहिलवान आपली कुस्ती खेळण्यासाठी किंवा आपली कुस्ती करण्यासाठी आयुष्य पणाला लावतो. ती कुस्ती खेळतो, जिंकतो. ती साधी कुस्ती नसून ती देशासाठी कुस्ती खेळतो. परंतु परिस्थितीमुळं किंवा गरिबीमुळं त्या पहिलवानाची ती मेडल मिळालं असेल ते कुठेतरी एखाद्या छोट्याशा पेटीत ठेवावं लागतं. परंतु आपल्या लोकांना ते माहिती होत नाही. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की जी सनीने सुद्धा ती खंत बोलून दाखवली. ह्या प्रवासानंतर ते लोकांना व्हायरल झालं, माहिती झालं. त्याच्यानंतर आतापर्यंत कोण कोण भेटायला आलं किंवा काय असं त्याच्यानंतर जी आता काय थोडंसं वेगळं वलय किंवा मेडल भेटल्यानंतर ठेवून कुस्ती खेळायला गेला आणि लोकांना माहीत झाल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा ते काय विशेष असं काय आहे का याच्यामध्ये फरक खूप काय? हो सर, आता सगळीच भेटायला सगळीच शुभेच्छा द्यायला. ज्यांना मी ओळखत जवळून गेलो तरी कोण मला विसरत नव्हतं की काय. बरं. त्याला माहित सुद्धा नव्हतं. ते म्हणायला लागले सनी आमच्याच आता आमच्यामुळे हे झालंय ते झालंय. हा सगळी माझ्या जवळ यायला लागले, फोटो काढायला लागले. नाही तर सरळ आम्ही निघून गेलो तरी कोणी विचारत नव्हतं. आणि इथून हाकलून द्यायचे आम्हाला की आमच्या जागेत का राहताय तुम्ही, इथनं तिकडून इकडं असं म्हणजे आमचं चालूच होतं. आमचं भटके समाज बी त्याच्याच होते असं भटके समाज. आता म्हणजे इथं राहून द्यायची विवाद. आता तुम्ही इथून अगोदरच मला आम्हाला इथे येऊन की आम्हाला इथनं निघून जा बोलत होतं असं तसं खूप करत होतं. आता सगळेच येऊन फोटो काढतात असं तसं आपल्याच सगळीकडे. बघितलं का किती विरोधाभास परिस्थिती. परवापर्यंत सनी देशासाठी खेळला तरी कोणाला माहित नव्हता की हा सनी कोण आहे, काय करतो. जवळून गेला तरी लोक ओळखत नव्हते. परंतु गोल्ड मेडल घेऊन आला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, छोट्या मोठ्या मीडियांच्या माध्यमातून असेल, त्याची ओळख गावभर झाली, तालुकाभर झाली, जिल्हाभर झाली आणि आता महाराष्ट्राभर होते. ज्यावेळी त्याची ओळख झाली त्यावेळेस लोक त्याला बाहेरून भेटायला येतात. त्यांनी सांगितलं सत्य परिस्थिती अशीच आहे की बरेच असे आपल्याकडे कुस्ती खेळाडू असतील किंवा बरेच खेळाडू असतील की त्यांना ओळख असून सुद्धा मिळत नाही. आता ह्या सगळ्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपण राहतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त एकदा पाठीमागून असं कॅमेरा सगळा दाखवा की जे दिसतंय ते घर म्हणता येणार नाही, त्याला झोपडी पण म्हणता येणार नाही. फक्त संध्याकाळी काहीतरी आपलं पाटण टेकवायला किंवा अंग टेकवायसाठी काहीतरी ऊन किंवा वारा पाऊस लागू नये म्हणून छोटं सोबा केलेलं हे कापडाचं झोपडं पण नाहीये. परिस्थिती अत्यंत हालाकीची.
आता सध्या या सगळ्या परिस्थितीनंतर आता काय वाटतं तुला, शासनाने तुझ्यासाठी काय करावं? जे आले होते चंद्रकांत भाऊ पाटील, ते आले होते, ते बोलले असं असं, पण ते स्वतःच्या ह्याच्याकडून बोलले, शासनाकडून अजित दादांपाशी बी गेलो होतो. हो, काल दादांची महत्वाचा विषय राहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री, एकच मिनिट, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट काल सनीने घेतली. आणि सनी काय दादांच्या भेटीमध्ये दादांनी काय आश्वासन किंवा असं काय सांगितलं का? दादा बोलले की जी मदत करतो, म्हणजे जी मदत लागेल ते मी करतो, आणि शासनाकडून जी तुला मदत लागेल ते मी करतो म्हणल्यानं राजेंद्र आश्वासन दिलं. हो, राजेंद्र भाऊ पाटील ते बी आलते, ते बी बोलले की जे ते म्हणले तुला घर बिर देतो, जी मदत लागेल शासनाकडून तो बिंदास मध्ये भेटून सगळं देतो. आज सकाळी चंद्रकांत दादा पाटील सनीची भेट घेऊन गेलेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून प्रति महिना 50,000 रुपये देण्याचे ठरवले आणि लोकसहभागातून घर बांधून देऊ असं ते म्हणाले. हे दादांनी सांगितलंय, परंतु शासनानं ठोस भूमिका घेऊन किंवा ठोस आश्वासन देऊन तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतं, किंवा ते तू स्पष्ट सांगावं? मदत माझी म्हणजे फॅमिली मोठी, असं म्हणजे आमचे जेवढे राहिले बेल आमची सोय केली, आम्हाला घर बीर दिलं आणि मला एखादी नोकरी बिकरी दिली तरी बाद झालं. माझा भावांना ₹100 लोन बघितलं आपण. सनीची मागणी रास्त आहे आणि या लोकमान्य न्यूज मराठीच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्र असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना एक विनंती करतो की आपल्या देशासाठी खेळणारा तरुण एक आपल्याकडे काहीतरी मागतोय, तर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी व त्याच्या राहण्याची, आयुष्यभरासाठी राहण्याची घराची सोय करावी आणि येणाऱ्या भविष्यात त्याला खेळासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, त्याला योग्य ती मदत करावी. चंद्रकांत भाऊ पाटील आलते, ते बी बोलले की शिक्षणाचं पूर्ण मी मदत करतो आणि जे महिन्याला 50,000 रुपये 6 वर्ष ते अकाउंटला बी टाकतो, तुला घर बीर सगळं बांधून देतो, ते म्हणजे स्वतःच्या ह्याच्याने सगळं देणार म्हणजे सोमत. आणि अजित कहाणी फक्त साधीसुधी नव्हती, तर खूप मोठ्या जिद्दीची कहाणी की ह्या मुलाकडे बघून संपूर्ण महाराष्ट्राने एक बोध घ्यायचा आहे की कमळ हे नेहमी चिखलात फुलतं आणि ते फुललेलं कमळ हे आपल्या समोर बसलेलं आहे. त्याच्यामुळं माझी परत एकदा सरकारला विनंती की ह्या झोपडीतून सनीला काढून त्यानं पक्कं घर, सरकारने त्याला पक्कं घर बांधून द्यावं, त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या खेळाचा भार स्वतः उचलावा आणि त्याचं भविष्य उज्ज्वल करावं. धन्यवाद.